नमस्कार. आजीचा जीवन मंत्र मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला कोणताही चमत्कार सांगणार नाही, कोणताही जादूचा मंत्रही सांगणार नाही, पण आज मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे जी कदाचित आपल्या प्रत्येकाच्या घराशी जोडलेली आहे. एक गाव, त्या गावात एक आजी होत्या. त्यांचं घर खूप मोठं नव्हतं ना, त्यांच्याकडे खूप पैसा होता, पण त्या घरात एक गोष्ट भरपूर होती, मनशांती. एके दिवशी शेजारची एक सून रडत रडत त्यांच्या घरी आली. ती म्हणाली, आजी, आमच्या घरी रोज भांडणं होतात. सकाळ रागाने सुरू होते, रात्रही रागानेच संपते. मला सांगा, आमचं घर पुन्हा हसायला लागेल का? आजी काही क्षणात शांत राहिल्या. त्यांनी तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि हसत म्हणाल्या, बाळा, घरातली भांडणं मोठ्या कारणांनी होत नाहीत. ती रोजच्या छोट्या छोट्या सवयींमुळे वाढत जातात. त्या एका वाक्याने त्या सुनेचं आयुष्य बदलायला सुरुवात केली. आज मी तुम्हाला त्या आजीने सांगितलेल्या 5 जीवन मंत्र सांगणार आहे. हे उपाय जादू नाहीत, पण मनापासून केले तर घरातला राग हळूहळू कमी होऊ शकतो आणि प्रेम पुन्हा वाढू शकतं. चला सुरुवात करूया पहिल्या जीवन मंत्रापासून. पहिला जीवन मंत्र आहे, शब्द जपून वापरा. आजी त्या सुनेला अंगणात घेऊन गेल्या. तिथे 2 मातीची मडकी ठेवलेली होती. आजी म्हणाल्या, बाळा, ही 2 मडकी पाहतेस ना? एकाला मी प्रेमाने हात लावते, दुसऱ्याला रागाने ढकलते. सांग, कोणतं मडकं जास्त काळ टिकेल? सून म्हणाली, आजी, प्रेमाने हात लावलेलं. आजी हसल्या. माणसांचं मनही मडक्यासारखंच असतं. एकदा शब्दांनी तडा गेला की तो दिसत नाही, पण कायम राहतो. घरातली बहुतेक भांडणं मोठ्या कारणांनी होत नाहीत, ती कठोर शब्दांमुळे होतात. आजचा पहिला जीवन मंत्राचा पहिला उपाय. आजपासून एक नियम करा. राग आला तर लगेच उत्तर देऊ नका. 10 सेकंद शांत रहा, पाणी प्या आणि मग बोला. कधी कधी 10 सेकंदाची शांतता 10 वर्षाचं नातं वाचवते. दुसरा जीवन मंत्र, कौतुकाची भूक प्रत्येकाला असते. आजी म्हणाल्या, बाळा, झाडाला रोज पाणी घातले नाही तर काय होईल? तसंच माणसालाही 2 गोड शब्द
नाही दिले तर माणसाचं मन दुखवतं. त्यामुळे झाडालाही रोज पाणी घाला, म्हणजे झाडं हिरवे राहतील आणि माणसालाही दोन गोड शब्द मिळाले की त्यांचंही मन फुलन. आपण घरच्यांच्या चुका लगेच सांगतो, पण त्यांनी केलेल्या चांगल्या गोष्टींचं कौतुक किती वेळ करतो. आज घरी गेल्यावर फक्त एक वाक्य बोला. तू जे करतोस किंवा तू जे करतेस त्याबद्दल धन्यवाद. हे एक वाक्य घराचं वातावरण बदलायला सुरुवात करू शकतं. जीवन मंत्र 3. तिसरा जीवन मंत्र, ऐकणे म्हणजे प्रेम. आजी म्हणायच्या, प्रत्येकाला बोलणारा माणूस मिळतो, पण मनापासून ऐकणारा फार कमी मिळतो. अनेकदा भांडणाचं कारण मतभेद नसतात, एकमेकांना न ऐकणं हे सतत दुरावण्याचं कारण होऊ शकतो. त्यामुळे हा उपाय रोज रात्री 10 मिनिटं करा. फक्त रोज रात्री 10 मिनिटं एकमेकांसोबत गप्पा करा. चौथा जीवन मंत्र, क्षमेमध्ये मोठेपणा असतो. एक दिवस सून म्हणाली, आजी, चूक त्यांची असताना माफी मी का मागू बरं? आजी शांतपणे म्हणाल्या, माफी मागणारा नेहमीच दोषी नसतो, तो नात्याला जास्त महत्त्व देणारा असतो. आजपासून तुम्ही हा उपाय तुमच्या घरात करा. घरात माझ्यामुळे तुला वाईट वाटलं असेल तर माफ कर, हे वाक्य बोलायला कमीपणा समजू नका. पाचवा जीवन मंत्र, एकत्र प्रार्थना, एकत्र मन. आजी रोज सकाळी 2 मिनिटं देवासमोर बसायच्या. त्या म्हणायच्या, देवा, माझ्या घरात वाद कमी कर आणि समजूत जास्त दे. उपाय, तुम्ही कोणत्याही श्रद्धेचे असाल तरी रोज 2 मिनिटं शांत बसा आणि मनात एक चांगला विचार करा. तो पूर्ण दिवस चांगलाच जाईल, सकारात्मक जाईल. आजी उठल्या, सुनेचा हात हातात घेतला आणि म्हणाल्या, बाळा, घर मोठं असलं म्हणून सुख मिळत नाही, मन मोठं असलं की घराचा स्वर्ग बनतो. आज मी तुम्हाला जे 5 जीवन मंत्र सांगितले ते फक्त ऐकू नका. पुढचे 7 दिवस त्यापैकी एक तरी जीवन मंत्र मनापासून करून पहा. कदाचित तुमच्या घरातला पहिला बदल आजपासूनच सुरू होईल. आजीचा आजचा जीवन मंत्र, भांडण जिंकून माणूस हरवण्यापेक्षा माणूस जिंकून भांडण हरवलेलं केव्हाही चांगलं. भांडण जिंकून माणूस हरवण्यापेक्षा माणूस जिंकून भांडण हरवलेलं केव्हाही चांगलं. जर हा विचार तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंट मध्ये फक्त एक शब्द लिहा, जीवन मंत्र. चला तर मग
अशाच नवीन एक आजीच्या जीवन मंत्राच्या व्हिडिओ सोबत परत पुढच्या व्हिडिओत भेटूया.